नमस्कार मित्रांनो, मी तुमचा CET मेंटर आहे आणि आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की मी CETमध्ये 99.5 पर्सेंटाईल कसे आणले. त्याच्याबद्दल मी तुम्हाला बुक्स पण सांगणार आहे, पेपर पॅटर्न सांगणार आहे, एक्झॅक्ट सुरुवात कुठून करायची, कशी करायची हेही सांगणार, थिअरी कशी करायची, PYQ सॉल्विंग कुठून करायचे, परत सगळं तुम्हाला जे काही लागत असेल, रिव्हिजन कशी करायची, रोड मॅप पण तुम्हाला मी देणार आहे. सगळ्यात पहिलं आपण सिलेबसपासून आणि पेपर पॅटर्नपासून सुरू करूयात. आणि तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला पेपर पॅटर्न दिसतच असेल. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचून घेऊ शकता. आता मी इम्पॉर्टंट पॉईंट्स लिहिलेले आहेत त्याच्यावरती. सगळ्यात महत्त्वाचं इम्पॉर्टंट पॉईंट आहे की तुमचा CETचा पेपर 2 पेपर्समध्ये डिवाईड असेल. पहिला पेपर म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री असणार आहे, जो तुमचा 1.5 तासाचा असेल, 90 मिनिटचा. जसा तुमचा 1.5 तासाचा टाईम संपेल, हा पेपर ऑटोमॅटिकली सबमिट होईल आणि तुमचा पेपर 2 स्टार्ट होणार आहे. आणि पेपर 1 हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा असणार आहे, ज्यात 50-50 क्वेश्चन इच असतात दोघांचे. 100 मार्कचा टोटल पेपर असतो. एका क्वेश्चनचा 1 मार्क तुम्हाला मिळतो. या पेपरला टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा असतो, कारण 100 क्वेश्चन जर तुम्हाला 90 मिनिटमध्ये करायचे आहेत, याचा अर्थ तुम्हाला एका प्रश्नाला 1 मिनिटसुद्धा टाईम नाही आहे, जवळजवळ 50 सेकंदाचा टाईम असतो. तर मग हे तुम्ही महत्त्वाचं हे खूप लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे पेपर 2 सुरू झाल्यावरती त्यात 50 क्वेश्चन असतात फक्त 100 मार्कसाठी, म्हणजे 2 मार्कचा 1 क्वेश्चन असतो. पण जसं तो मॅथ्सचा पेपर आहे तर तो थोडा लेंदी असतो, क्वेश्चन्स पण थोडेसे टफ असतात. म्हणून ह्या पेपरमध्ये पण टाईम मॅनेजमेंट खूप जास्त मॅटर करते. दुसरं म्हणजे सिलेबस. तर सिलेबस बघितलं तुम्ही 20% 11वीचा आहे आणि 80% 12वीचा सिलेबस आहे. तर 11वीचा सिलेबस हा इम्पॉर्टंट आहे, पण त्याला वेटेज जास्त नाही, 20%, आणि त्याचे चॅप्टर्स पण खूप कमी आहेत. म्हणजे असं फिक्स्ड आहे की एवढ्याच चॅप्टरमधून येणार आहे. 12वीचे सगळे चॅप्टर आहेत तुम्हाला एक्झामला. आणि जसं आता पेपर 1मध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचे 50-50 क्वेश्चन्स आहेत दोघांचे. तर फिजिक्समध्ये 10 क्वेश्चन 11वीचे, 40 क्वेश्चन 12वीचे. केमिस्ट्रीमध्ये पण 10 क्वेश्चन 11वीचे आणि 40 क्वेश्चन 12वीचे. मॅथ्समध्ये पण 10 क्वेश्चन 11वीचे आणि 40 क्वेश्चन 12वीचे. एवढं सिम्पल आहे. आणि 12वीचा तुम्हाला थोडा आता जास्त अभ्यास करावा लागणार, कारण 80% सिलेबस तुमचा CETचा पण क्वेश्चन्स 80% 12वीचे आहेत. आणि प्लस तुम्हाला आता बोर्ड एक्झाम द्यायची जी पण 12वीची. अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की यात नेगेटिव्ह मार्किंग नसते. तर हा सगळ्यात मोठा CETवाल्या मुलांसाठी एक हे आशीर्वाद आहे. तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे, म्हणून तुम्ही टाईम उरला की मारू शकता तुक्के. दुसरं म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि इमोशन्स मॅनेजमेंट, ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मग इथून पुढं मी तुम्हाला आता सगळं सांगणार आहे की मी कोणत्या बुक्स वापरल्या, कुठून सुरुवात केली, कशा प्रकारे अभ्यास केला, ज्याने की मला कमी टाईममध्ये जास्तीत जास्त चांगला इफेक्टिव्ह अभ्यास झालेला. तर मग सगळ्यात पहिलं बुक्सबद्दल सांगतो. तर बुक्स तुम्हाला मी जास्त सांगणार नाही, बिलकुल नाही, कारण तुम्ही बाकीकडं कुठंही रेफर केलं तर ते तुम्हाला खूप असं मोठी लिस्ट सांगतात बुक्सची, जे की बिलकुल गरजेचं नसतं. तुम्हाला बुक्स फक्त मी एवढ्या स्क्रीनवर दिसत असतील ह्याच महत्त्वाच्या बुक्स आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे तुमच्या टेक्स्टबुक ह्या सगळ्यात महत्त्वाच्या बुक्स आहे. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे. तुमचं फिजिक्सची, केमिस्ट्रीची आणि मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 या 4 ज्या टेक्स्टबुक आहेत, ज्या तुमच्याकडे आधीच असणार आहेत बोर्डसाठी, त्या सगळ्यात महत्त्वाच्या बुक्स आहेत. त्यातूनच सगळे येणार आहेत, त्याच्याबाहेर एक पण प्रश्न येत नाही. दुसरं म्हणजे टार्गेट पब्लिकेशन्सची PYQ बुक. आता माझं टार्गेट पब्लिकेशनशी काही संबंध नाही आहे, मला कोणी स्पॉन्सर केलं नाही, काही नाही आहे. पण मी ही पर्सनली बुक वापरल्या आहेत म्हणून मला ह्या इफेक्टिव्ह वाटल्या. CETसाठी ह्या इफेक्टिव्ह आहेत, GEसाठी नाही आहेत, पण CETसाठी मी सांगतो टार्गेट पब्लिकेशनची PYQची बुक आहेत. तर त्या 3 वेगवेगळ्या बुक्स असतील, PCMच्या जाड बुक आहेत. तर त्या एक तुम्ही घेऊ शकता. आणि त्यात पण 2 प्रकारचे असतात. एक असतं ज्याच्यामध्ये टॉपिक वाईज क्वेश्चन्स दिलेले असतात आणि एकामध्ये नसतात, डायरेक्ट अख्ख्या चॅप्टरचे क्वेश्चन सगळे एकसाथ दिलेले असतात. तर तुम्ही जी टॉपिक वाईज क्वेश्चन्स असतात तर ती घ्या. म्हणजे एका चॅप्टरमध्ये टॉपिक 1चे काही क्वेश्चन्स, मग टॉपिक 2चे काही क्वेश्चन्स असं असतं. तर ती वाली बुक घेऊन टाका. आणि ह्या 3 बुक तर खूप महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर अजून एक बुक आहे, ती म्हणजे टार्गेट पब्लिकेशन्सचीच आहे, मॉडेल पेपर म्हणजे जवळजवळ त्याच्यात 20-25 क्वेश्चन्स पेपर असतात, मॉडेल क्वेश्चन पेपर.
तर ते तुम्ही पेपर सॉल्विंगसाठी घेऊ शकता. आणि ती आत्ता नाही, पण तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली रोज पेपर सॉल्व कराल, जेव्हा एक्झाम जवळ येत असेल, तर त्या टाईमला तुम्हाला ही बुक खूप महत्त्वाची आहे. आणि मी पण ती यूज केली होती. मी पण भरपूर क्वेश्चन्स सॉल्व केले, ते पेपर प्रॅक्टिस केली होती त्यातून. तर मग ह्या एवढ्याच मी बुक सांगणार आहे. 8 बुक्स आहेत, ह्यातल्या 4 तर तुमच्याकडे ऑलरेडी असतील आणि एक्स्ट्राचे तुम्हाला 4च बुक्स सांगतो आहे सगळ्या PCMसाठी मिळून. तर आता तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो कसा अभ्यास करायचा आणि एक चॅप्टर कुठून करायचा सुरुवात आणि कसा एंड करायचा. सगळ्यात पहिलं थिअरी करायची, जे जसं मी तुम्हाला सांगितलं की थिअरी तुम्हाला HSC टेक्स्टबुकमधून करायची, किंवा तुम्ही यूट्यूबवर वन शॉट वगैरे व्हिडिओ बघू शकता आणि त्याच्यासोबत तुम्हाला नोट्सही काढावं लागतील फक्त. आणि तिसरं म्हणजे कॉलेज क्लास नोट्स. कॉलेज क्लास नोट्समध्ये तुम्ही जे कॉलेजमध्ये तुम्हाला शिकवलं असेल किंवा ट्युशनमध्ये शिकवलं असेल त्याचे तुम्ही नोट्समधूनही करू शकता थिअरी. बट मी प्रेफर करेल की HSC टेक्स्टबुकमधून करा, कारण तुम्हाला जसं सांगितलं मी की HSC टेक्स्टबुकच्या बाहेर काहीच येत नाही. तर मग म्हणून टेक्स्टबुक ही खूप महत्त्वाची आहे. त्यातून तुम्ही थिअरी केली तर तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. थोडा वेळ लागेल पण तुमचा चॅप्टर परफेक्ट होईल. तर एक पॉईंट लिहिला आहे मी, ऑल फॉर्म्युलाज तोंडपाठ. तर तुम्हाला सगळे फॉर्म्युला तोंडपाठ पाहिजे, मी सांगितलं आत्ताच. त्याच्यानंतर स्टार्ट फ्रॉम इम्पॉर्टंट चॅप्टर्स. याचा अर्थ काय की तुम्ही पहिलं हाय वेटेजवाल्या चॅप्टर्सपासून सुरू करा. एक तर तुम्ही कोणते चॅप्टर घ्या जे तुम्हाला आवडत आहेत, जे तुम्हाला जमत आहेत किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, ते चॅप्टर्स घ्या. किंवा मग डायरेक्ट जे इम्पॉर्टंट आहे, ज्याला वेटेज जास्त आहे, ते घ्या. आणि मी असं पर्सनली प्रेफर करेल की तुम्ही मॅथ्सपासून सुरू करा. तुम्ही तुमचा आवडता सब्जेक्ट घेऊ शकता, पण मॅथ्सपासून का, तर तुम्हाला मॅथ्सचा पेपर 100 मार्क्सचा आहे आणि फिजिक्स केमिस्ट्री मिळून 100 मार्क्सचा आहे. मग मॅथ्सला जर वेटेज जास्त आहे, जर मॅथ्सला इम्पॉर्टन्स जास्त आहे, तर तुम्ही तिथून सुरू करायला पाहिजे मॅथ्सला. अजून स्टार्ट फ्रॉम क्लास 12th. ऑब्व्हियसली तुम्हाला 12वीचं सुरू करायला लागणार आहे अभ्यास, कारण आता तुमची बोर्ड एक्झाम्स पण आहे आणि 11thचं असं पण CETला पण कमी येतं, 20% येतं. तुम्हाला आत्ता 12वीचं स्ट्रॉंग करायला लागणार आणि 12वीचं टफ पण आहे, कारण ऑब्व्हियसली क्वेश्चन्स जास्त असतात 12वीचे आणि चॅप्टर्स पण थोडे टफ आहेत. तर मग पहिलं 12वीचं करा. CETला 80% क्वेश्चन 12वीचे असतात आणि आता तुम्हाला बोर्ड एक्झाम पण द्यायची. युअर शॉर्ट नोट्स. तुम्हाला स्वतःचे शॉर्ट नोट्स काढायचे आहेत जसं तुम्ही थिअरी करत असणार. मग तुम्हाला त्याच्यासोबत मग त्यात सगळं इम्पॉर्टंट इन्क्लूड करायचं आहे. म्हणजे जे काही फॉर्म्युला असतील, टेबल्स असतील, डायग्राम नाही घ्यायचे, पण जे तुम्हाला चार्ट बनवलेले असतात, जे टेबल्समध्ये व्हॅल्यूज असतात किंवा कंपाऊंड्स वगैरे असतात केमिस्ट्रीमध्ये, तर त्या ज्या टेबल्स आहेत त्या तुम्हाला सगळ्या लिहायच्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट रिॲक्शन्स ज्या वाटतील म्हणजे सगळ्याच रिॲक्शन्स इम्पॉर्टंट असतात तशा, त्या सगळ्या रिॲक्शन्स लिहायच्या आहेत एका ह्याच्यामध्ये, शॉर्ट नोट्समध्ये. परत जे काही कन्सेप्ट असतील, जे तुम्हाला डेफिनेशन असेल, जे तुम्हाला टफ वाटलं किंवा जे येऊ शकतं, तर ते पण तुम्हाला लिहायचं आहे. आणि त्या सगळ्या मेन ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या लिहिल्या एकदा शॉर्ट नोटमध्ये, की तुम्हाला नंतर रिवाईज करताना अख्खी बुक नाही वाचावी लागणार. तुम्ही तेवढंच वाचलं की तुम्हाला तो अख्खे टॉपिक्सच रिवाईज होऊन जातील. तुम्हाला आपल्या पण आठवायला लागेल की मी हे वाचलं होतं. आता सेकंड पॉईंट, तुमची थिअरी एकदा नीट झाली असेल तर याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे PYQ सॉल्विंग. तुम्ही दुसरीकडे आलतू फालतू क्वेश्चन सॉल्व करू नका MCQचे, फक्त PYQ सॉल्व करा. कारण तुमच्याकडं PYQचं मटेरियल खूप जास्त अवेलेबल आहे. खूप जास्त PYQज असतात प्रत्येक चॅप्टर्सचे, आणि मी तुम्हाला बुक्स पण सांगितले की कुठून करायचं. आणि त्याच्यामुळं कसं होतं की तुम्हाला जे क्वेश्चन्स ऑलरेडी येऊन गेलेले आहेत ह्याच्यामुळे एक आयडिया येते की परत काय येणार, हेच येतं. CETचा पॅटर्न चेंज होत नाही JEE सारखा, की आज या पेपरला एक वेगळं झालं आणि पुढच्या पेपरला काहीतरी वेगळं झालं, असं होत नाही. CETला ऑलमोस्ट सगळं सेमच असते, डिफिकल्टी लेवल पण सेमच असते, सगळं सेम असतं. म्हणजे क्वेश्चन मागच्या वर्षी आले तशा टाईपच क्वेश्चन येणार, व्हॅल्यू चेंज करून येतील किंवा थोडंफार काहीतरी वर खाली करतील, एवढंच. बाकी सेमच क्वेश्चन येणार तुम्हाला पण पेपरला. म्हणून तुम्ही PYQ सॉल्व केले की तुम्हाला एकदम प्रॅक्टिस होऊन जाते की काय येणार आहे ह्याचीच. तर PYQ करायचे टार्गेट पब्लिकेशनच्या बुकमधून, PYQ बुकमधून. नो स्पॉन्सर लिहिलं आहे, म्हणजे मी स्पॉन्सर वगैरे काय मला मिळालं नाही, पण मी यूज केलं म्हणून सांगतो आहे. टॉपिक वाईज क्वेश्चनवाली बुक घ्यायची, खूप इम्पॉर्टंट आहे. बुक उघडून बघा, त्याच्यामध्ये जर दिलं असेल तर 4th चॅप्टर 4.1 इंट्रोडक्शन, मग त्याच्यामध्ये 5-6 क्वेश्चन, मग 4.2 असं काहीतरी त्यात दिलेलं असतं. टॉपिक वाईज क्वेश्चन्स असतात सगळे, तर ते महत्त्वाचं आहे. ते एक तुम्ही ती वालीच बुक घ्यायची. तर तुम्हाला आता त्याची मेथड सांगतो कशी करायची. तर सगळ्यात पहिलं करायचं काय, तर पहिलं काय करायचं,
टॉपिक रिवाईज करायचा. तो टॉपिक तुम्ही जे काही शॉर्ट नोट्स काढले असतील त्यातून रिवाईज करा. तो टॉपिक रिवाईज करा. त्या बुकमध्ये पण तुमचं स्टार्टिंगला क्वेश्चन्सच्या आधी एक रिव्हिजनसाठी एक 2-3 पेजेसमध्ये सगळं दिलेलं असतं शॉर्टमध्ये नोट्स. ते रिवाईज करा. फार तर एक टॉपिक रिवाईज करा. रिवाईज केलं की त्याचे क्वेश्चन सॉल्व करा. क्वेश्चन सॉल्व करताना कसं करायचं तर क्वेश्चन्स तुम्ही टेस्ट दिल्यासारखे करायचे. माहिती तुम्ही आत्तापर्यंत एक पण क्वेश्चन सॉल्व केला नसेल त्या चॅप्टरचा, तुम्ही आत्ता फक्त थिअरी केली तरी पण क्वेश्चन सॉल्व करताना टेस्टसारखे करायचे. टेस्टसारखे म्हणजे कसं, मी आता घेतले 10 क्वेश्चन पहिले 10 क्वेश्चन सिलेक्ट केले, एक सॉल्व केले. आता मला काही क्वेश्चन जमले नाही जमले, ठीक आहे, सोडून दिला. नेक्स्ट क्वेश्चन सगळे सॉल्व केले, जेवढं जमले तेवढे जमले. त्या 10पैकी तुम्हाला समजा 3 जमले, चालते, काही इश्यू नाही. तुम्हाला 3च सॉल्व करायला जमले. आता तुम्ही चेक केलं, क्वेश्चन्सचं आन्सर चेक करायचे की बरोबर आहे का नाही आहे. तर मग त्या 3पैकी समजा माझं एकच बरोबर आहे, माझे 2 चुकले. मग आता तुमचं इम्पॉर्टंट ॲनालिसिस सुरू होतं की बाबा का चुकलं आणि कुठले चुकले. तर 10 क्वेश्चन होते, त्यातले तुम्हाला 7 जमले नाही. तर जे 7 जमले नाही ते चेक करा की मला का जमले नाही. मी रिव्हिजन केली होती, मी हे क्वेश्चन सॉल्व केले नव्हते पण मी त्याची रिव्हिजन केली होती, म्हणून मला हे क्वेश्चन्स जमायला हवे होते पण नाही जमले. मग ते का नाही जमलं हे बघा, ते टॉपिक्स चेक करा. त्याच्यानंतर जे तुम्ही चुकले तर ते चुकल्यावरती तुम्ही का चुकले हे पण चेक करा. त्याच्यामध्ये काय एरर आला किंवा तुम्ही कॅल्क्युलेशन चुकली का काय चुकलं हे पण चेक करा. आणि तसं तुम्ही चेक केल्यावरती तुम्हाला हे बघा कसं असतं, महत्त्वाची सगळ्यात गोष्ट की अभ्यास सगळेच करतात. तुम्ही फक्त पुस्तक वाचून आणि हे करून तुम्ही अभ्यासाला एका प्रकारे असं काम केल्यासारखं करताय जे की तुम्ही नाही करायला हवं. हे काय काम नाही, हे आपण शिकतोय काहीतरी नवीन गोष्टी. जर तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला काहीतरी डिफरंट वेमध्ये करावं लागणार. तुम्हाला थोडं इंटरेस्ट डेव्हलप होईल असं काहीतरी करायला लागणार. तुम्ही जेवढं जास्त क्वेश्चन सॉल्व करणार, तुम्ही टेस्टसारखे क्वेश्चन सॉल्व केले आणि त्यानंतर त्याचे आन्सर चेक करून मग मी जे सांगितलं तसं केलं, तर तुम्ही जेव्हा आन्सर चेक करता तेव्हा तुमचं माइंड आपण त्यावर फोकस करत असतं की माझा हा क्वेश्चन का चुकला. का चुकला यावर जेव्हा तुम्ही फोकस करता तेव्हा ती जी तुमची चूक आहे ती तुम्ही आपण माइंडमध्ये डोक्यात राहते आणि तुमचा तो क्वेश्चन मग परत तुमचा कधी चुकणार नाही असं होतं. पण जर तुम्ही फक्त क्वेश्चन सॉल्व केला, हा नाही जमला, मागं आन्सर बघितलं कसा केला, झालं, सोडून दिला. परत मग दुसरा क्वेश्चन घेतला, मागं आन्सर बघितलं कसा केला, सॉल्व केला, सोडलं. असं केलं की तुमच्या डोक्यात नाही राहणार ते. तुमची प्रॅक्टिस होईल पण तुमच्या डोक्यात नाही राहणार तो क्वेश्चन. तुम्ही परत 4 दिवसांनी तो क्वेश्चन सॉल्व केला, तुमचं परत चुकणार. ही मेथड जर तुम्ही वापरली तर तुमची इम्प्रूव्हमेंट होते की बाबा मी एकदा चुकलं तर परत नाही चुकणार असा. मग तुम्ही ते करा. आणि एकदा तुम्ही ते चेक केलं की हां बाबा हा चुकला माझा, याच्यामुळे चुकला, तुम्ही फार तर ते मग परत टॉपिक रिवाईज करा. त्या टॉपिकमध्ये काय माझं राहिलं असेल तर ते तुम्ही आठवा, परत ते रिवाईज करा. आणि मग नंतर मग तुम्ही ते क्वेश्चन्स परत सॉल्व करा जे की चुकले किंवा नाही जमले. आणि सॉल्व केलं की मग परत टॉपिक 2वर जा, मग टॉपिक 2 रिवाईज करा आणि तसंच तुम्ही करा. तर ही मेथड तुम्हाला थोडी लेंदी वाटत असेल तर ॲक्च्युअलमध्ये ती काही लेंदी नाही आहे. ते मी बोलतो आहे तुम्हाला समजवतो आहे म्हणून ती मोठी वाटते आहे. ॲक्च्युअलमध्ये ती खूप सिम्पल आहे. आणि एकदा तुम्ही स्टार्ट केलं की तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायला मजा येईल. आणि खरंच खूप मजा यायला लागते जेव्हा तुम्ही असं सॉल्व करता, तुम्ही टेस्ट दिल्यासारखं करता. तुमचे स्टार्टिंगला 10 क्वेश्चनपैकी 2च सॉल्व होतील, 3च सॉल्व होतील. पण मग नंतर मग तुमचे 5 होतील, 6 होतील, 7 होतील. कारण तुमची प्रॅक्टिस वाढते आहे, तुमचं समजायला लागते तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट. तुम्ही चुकांमधून शिकताय, यामुळे तुमचे नंतर क्वेश्चन्स पण वाढतात. तुम्ही 10पैकी कधी 10चे 10 बरोबर येतील. 10चे 10 क्वेश्चन जर बरोबर आले तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येतो की मला जमतं आहे, माझे पेपरमध्ये पण असेच बरोबर येणार आहेत. मग हे तुम्हाला कॉन्फिडन्स पण डेव्हलप होतो. त्यातून तुम्हाला एक प्रॅक्टिस पण होती की टेस्टमध्ये कसं सॉल्व करतात ह्याची जी प्रॅक्टिस होती. परत पेपरमध्ये कसं सॉल्व होणार, सगळं तुम्ही मागं बघून जर केलं तर मग काही उपयोग नाही, त्याला काय अर्थ नाही. आता ही मेथड जर तुम्ही मास्टर केली तर मी सांगतो तुम्हाला 100% खूप जास्त फायदा होणार आहे. ही एक मेथड आहे जी मी स्वतः यूज केली, JEEसाठी केली होती, CETसाठी केली होती, सगळ्यासाठी मी ही मेथड यूज केली आणि याचा मला नक्की खूप जास्त फायदा झालेला आहे. तर आता आपण आपल्या तिसऱ्या पॉईंटवर येऊया. तर तो म्हणजे रिव्हिजन. म्हणजे आता तुम्ही थिअरी केली, थिअरीनंतर त्याचे क्वेश्चन सॉल्व केले, तुमचे सगळे क्वेश्चन सॉल्व करून झाले. मग आता तो चॅप्टर ऑलमोस्ट झालेलाच आहे. मग तुम्हाला आता महत्त्वाचं काय आहे की रिव्हिजन करायची.
रिव्हिजन म्हणजे कधी थोड्या दिवसांनी की बाबा मला हे आठवेल का नाही, आठवलं आहे का नाही, लक्षात आहे का नाही, हे बघायसाठी तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार. आणि तुम्ही आत्ता केलं की मग तुम्ही 1 महिन्याने जर काहीच बघितलं नाही तर ऑब्व्हियसली तुम्ही विसरून जाणार. मग त्यासाठी रिव्हिजन महत्त्वाची. तर रिव्हिजन महत्त्वाची म्हणजे काय, आता मी बरेच जण बघितले जे रिव्हिजनसाठी काय करतात, पूर्ण शेड्यूल बनवतात की मी हा चॅप्टर पहिलं 3 दिवसांनी करेल, मग 7 दिवसांनी करेल, मग 10 दिवसांनी करेल, असं काय काय बनवतात आणि ते सगळं स्वतःचा गोंधळ करून टाकतात. ते काही उपयोगाचं नाही, तुम्हाला सांगतो. ह्या ज्या फॅन्सी शेड्यूलच्या ज्या आहेत ना, हे काहीच उपयोगाचे नसतात. तुम्हाला फक्त लक्षात राहिलं पाहिजे, तुम्हाला जास्तीत जास्त आठवलं पाहिजे. आता तुम्ही जर एवढं केलं असेल, थिअरी केली, मी सांगितलं तसे तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले, एवढी प्रॅक्टिस केली, तर तुम्ही एवढ्या सहजासहजी तर विसरणार नाही आहे. विसरतं यस, ते रिव्हिजनही महत्त्वाची असते, पण एवढं सहजासहजी विसरत नाही की 3 दिवसांनी 10 दिवसांनी आणि असं तुम्हाला करायचं आहे. आपण काय रट्टा मारणारी मुलं नाही आहे की आपल्याला एवढी रिव्हिजनची गरज आहे, समजून घेऊन करायचं आहे ना. तर मग रिव्हिजन कधी करायची, तर तुमचं जसं तुमचे ट्युशनमध्ये किंवा कॉलेजमध्ये टेस्ट असेल किंवा काही ना काहीतरी तुम्ही स्वतः टेस्ट देणार असाल, एखाद्या संडेला जर समजा तुम्ही म्हणलात की मी एक टेस्ट देतो, तर मग त्या टेस्टच्या साठी जे तुम्हाला रिव्हिजन लागते, तर तेव्हा तुम्ही रिव्हिजन करा. तुमचे शॉर्ट नोट्समधून रिव्हिजन करा. तुमची फार तर टेक्स्टबुकमधला तो चॅप्टर असा पटापट पेजेस सरकवा. तुम्ही बघा टॉपिक्सची नावं की बाबा काय कुठला टॉपिक असतो यात आणि काय काय असतं. मग तुम्ही फक्त जरी टॉपिकचं नाव जरी वाचलं तरी तुम्हाला तो आठवतो की टॉपिकमध्ये या काय काय होतं. तर हे एक महत्त्वाचं आहे, हे तुम्ही असं करू शकता रिव्हिजन. आणि नाहीतर मग तुम्ही जास्तीत जास्त हे करा की असं काहीतरी ठरवा की प्रत्येक आठवड्यातून 1 दिवस, म्हणजे समजा संडेला जास्त टाईम असतो आपल्याकडं, सुट्टी असते म्हणून, तर संडेला सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी झोपायच्या आधी मी जेवढं काही झाले सगळे माझे शॉर्ट नोट्स जे काही असतील, माझा बंच, तो सगळे शॉर्ट नोट्स मी रिव्हिजन करेल. तर संडेला तसं करा. मग त्याच्यामुळे तुमचं मग वीकमधून एकदाच रिवाईज होईल, पण तुमचं चांगलं रिवाईज होईल आणि तुम्हाला ते परत जास्त करायची गरज नाही पडणार. तुम्हाला नवीन गोष्टींवर पण फोकस करायचा असतो, परत नवीन क्वेश्चन्स पण सॉल्व करायचे असतात. मग हे रिव्हिजनला वेळ नाही मिळत, म्हणून तुम्ही वीकमधून 1 दिवस डिसाईड करा आणि तसं तुम्ही त्या दिवशी सगळी रिवाईज करत राहा. तर आता आपण रोड मॅपवर येऊया. तर तुम्हाला वाटत असेल की आता आपण थिअरी कशी करायची, PYQ कशी करायची, सगळं कळालं आहे, पण कधीपर्यंत काय करायचं हे नाही कळत आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला रोड मॅप पण प्रिपेअर करून आणलेला आहे. तर आता इथे या पॉईंटला 2 प्रकारची मुलं असतील. एक तर ते ज्यांचा काहीतरी अभ्यास झालेला आहे, 30%, 40%, 50% सिलेबस झालेला आहे, आणि ती एक तर ते असणार ज्यांचं काहीच नाही झालेलं, 0पासून सुरू करत आहेत, आत्तापर्यंत टाईमपास केला, आजपासून मला अभ्यास करायचा आहे, अशी मुलं असतील. तर दोघांसाठी मी सांगतो आहे, ज्यांना 0पासून स्टार्ट करत आहेत त्यांना मला असं वाटतं की तुम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत सिलेबस कंप्लीट करायला हवा. तुमचा बोर्ड्स फेब्रुवारीमध्ये स्टार्ट होतात. माझ्या वेळेस काय तर 11 फेब्रुवारीला माझी एक्झाम स्टार्ट झाली होती, बोर्ड एक्झाम. तर मग तुम्हाला बोर्ड्समध्ये तुमचं सगळं होईल असं नसतं, कारण तुमचं जर आता सिलेबस काहीच नाही झालेलं, तर तुमचं एवढ्या कमी टाईममध्ये एवढं इझिली होणं शक्य नाही. पण तुम्ही मग हाय वेटेजला जास्त प्रेफरन्स द्या, ज्या चॅप्टर्सला जास्त वेटेज द्या. तुम्ही बोर्ड्समध्ये 90%, 80% प्लस पाडू शकता. मी माझे मार्क्स पण सांगेल तुम्हाला नंतर, जर तुम्हाला हवं असेल तर. बोर्ड्समध्ये तुम्ही 80 प्लस पाडू शकता आरामशीर, जर तुम्ही इम्पॉर्टंट चॅप्टर्स वगैरे केले नीट. आणि फेब्रुवारी एंडपर्यंत तुम्ही सिलेबस 12thचा जो आहे तो संपवला पाहिजे. दुसऱ्या कॅटेगरीची जी मुलं आहेत ती म्हणजे ज्यांचं काहीतरी झालेलं आहे आधी, 30-40%, 50% झालेलं आहे आणि ओव्हरऑल सगळ्या सिलेबसचा थोडा त्यांना रिव्ह्यू आलेला आहे, चॅप्टर्स थोडे झालेले आहे. तर तुम्ही मॅक्स टू मॅक्स जानेवारी एंडपर्यंत 12thचा अख्खा सिलेबस संपवायला हवा. मॅक्स टू मॅक्स सांगतो आहे मी. तुमचा आधी पण चाललं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि तुमच्या असं पण आता जानेवारीमध्ये प्रिलिम्स सुरू होतील, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला अभ्यास करावा लागणारच आहे. तर त्याच्यामुळे तुमचा थोडाफार तेव्हा पण जास्त रश होईल आणि रशमध्ये ते सिलेबस होऊन जाईल थोडाफार. तर ते एक आहे, तुम्हाला बोर्डसोबत मॅनेज करावं लागणार आहे हे सगळ्या गोष्टी. म्हणून तुम्हाला फेब्रुवारी एंड किंवा जानेवारी एंडपर्यंत सिलेबस क्लास 12thचा संपायला हवा. 11thचं मी सांगत नाही आहे. 11thचं कधी करायचं, तर आता बघा खाली इथं 2 लिहिलेलं आहे लेफ्ट साईडला. तर फेब्रुवारी प्लस मार्च बिगिनिंग बोर्ड एक्झाम चालणार तुमच्या फेब्रुवारीमध्ये, आणि मार्चच्या सुरुवातीला पहिले 10-12 दिवसापर्यंत चालतात एक्झाम्स. तोपर्यंत एक्झाम चालणार, तर त्या टायमाला तुम्ही कम्प्लिटली बोर्डवर फोकस करा.
बोर्डवर फोकस करता याचा अर्थ असा नाही की CETला विसरून गेलो. CETसाठी तुम्ही मध्ये एखादे क्वेश्चन सॉल्व करू शकता, रिव्हिजन करू शकता आणि असं पण तुमचा बोर्डचा आणि CETचा सिलेबस सेमच आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्सचा. म्हणून त्याचा तुम्हाला फायदा होईल असंही. बोर्ड्सचा अभ्यास करणं म्हणजे वाया जाणं नाही आहे. म्हणून त्याच्यावर फोकस करा. त्याच्यानंतर टाईम आला बोर्ड झाल्यानंतरचा मार्चवाला पिरियड. तर हा पिरियड एक असा पिरियड आहे की हा तुम्हाला सगळ्यात जास्त प्रोडक्टिव्ह आहे. कारण की तुम्ही बोर्ड्स तुमचे झालेत. बोर्ड झाले, तुम्हाला कॉलेजला जायचं नाही, काही असाइनमेंट करायची नाही, प्रॅक्टिकल करायचे नाही, जे आता तुम्हाला सगळा लोड सुरू होणार, हे तुम्हाला काहीच करायचं नाही. तुमचा अख्खा मार्च फ्री असणार आहे. अख्खा मार्च म्हणजे बोर्ड झाल्यानंतरचा. तुम्ही घरी बसून असणार, तुमच्याकडं पूर्ण दिवस आहे तुमचा प्लॅन करायसाठी. तर त्या टाईमला काय करायचं, तर त्या टाईमला तुम्हाला खरं ग्राइंड सुरू करायचं आहे. पहिलं म्हणजे आहे की क्लास 11चा सिलेबस सगळा कंप्लीट करायचा आहे पटापट. जर तुमचा झाला असेल तर वेल अँड गुड, नसेल झाला तर तुम्हाला तो सिलेबस पूर्ण कंप्लीट करावा लागणार आहे मार्चमध्येच. मार्चमध्ये पूर्ण कंप्लीट करायचं 11चा सिलेबस. जसं आधी सांगितलं तसं थिअरी क्वेश्चन सॉल्व करायचे. 11चे जास्त PYQ नसतात कारण त्यांचे 20%च क्वेश्चन 11चे असतात म्हणून. दुसरं म्हणजे बॅकलॉग म्हणजे काय, आता तुम्ही 12चा सगळा सिलेबस तुम्ही म्हणताय करणार, पण होणार नाही माहिती. काही ना काही चॅप्टर्स तुमचे बॅकलॉग राहणार, ते तुम्हाला पहिलं त्यात कवर करायचं आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला रिव्हिजन करायचे जे काही चॅप्टर्स तुमचे आधीच झालेले आहेत त्याची, आणि ते झाल्यावरती तुम्हाला पेपर प्रॅक्टिस पण करायची. तर ह्या गोष्टी तुम्हाला मार्चमध्ये कराव्या लागणार, ठीक आहे. आणि एप्रिल, मग ह्याच्यानंतर तुमचं स्टार्ट होईल एप्रिलचा टाईम. रिव्हिजन करा, पेपर सॉल्व करा आणि त्याचं ॲनालिसिस करा. एवढंच करायचं आहे एप्रिलमध्ये. आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, CET सेलकडून तुम्हाला टेस्ट पेपर मिळतात. तुम्ही बघा त्यांच्या वेबसाईटवर असेल, 500 रुपयाला काहीतरी 5 पेपर असतात. तर तुमच्या घरी लॅपटॉप असेल तर त्या लॅपटॉपवरती तुम्ही ते वेबसाईटवर जायचं, ते जे काय असेल ते पेपर बाय करायचे. बाय केले की मग तुमच्याकडं 5 पेपर येतात. ते 5 पेपरमध्ये तुम्ही पेपर सॉल्व करायला घेतला की मग जसा CETला तुमच्यासमोर स्क्रीनवरती पेपर येणार, त्यामुळं तुमची प्रॅक्टिस खूप जास्त होती आणि तुम्हाला कळतं की कसं इंटरफेस असतं CET एक्झामचं, कसं असतं काय. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आता नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, तर पेपर प्रॅक्टिसिंग. तर पेपर प्रॅक्टिसिंग कधी करायची आणि किती करायची हे तुम्हाला सांगतो आता. तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय, तुमचा जर सिलेबस 50%पेक्षा कमी झालेला असेल आत्ताच्या ह्याच्यामध्ये, तर मग तुम्ही आत्ताच्यामध्ये किंवा नंतरही, म्हणजे तुम्ही जेव्हा पण पेपर सॉल्व करायचा विचार करत असाल तर त्यावेळेला कसं, तुमचा सिलेबस जर 50%पेक्षा कमी असेल, 30 झालं आहे, 40% झालं आहे, काही झालं आहे, तर तुम्ही पेपर प्रॅक्टिसिंगपेक्षा जास्त सिलेबस कवर करायवर जास्त फोकस करा. कारण तुम्ही आता जरी पेपर प्रॅक्टिस केली तर त्यातला जवळजवळ अर्धा पेपर तुम्हाला येत नसणारच आहे, कारण तुमचा काही अभ्यास झालेलाच नाही आहे. तर मग ते पेपर प्रॅक्टिसमध्ये जास्त टाईम घालवण्यापेक्षा तुम्ही आत्ताच जास्तीत जास्त सिलेबस कवर करायवर टाईम घालवा आणि पेपर प्रॅक्टिस फार तर नंतर करा. जेव्हा तुमचा 50%च्या वर सिलेबस होईल, 50 ते 70%, तर तुम्ही तेव्हा पेपर प्रॅक्टिस स्टार्ट करा. तर पेपर प्रॅक्टिस स्टार्ट केल्यावर काय करायचं, आठवड्यातून 2 पेपर, जास्तीत जास्त 2 किंवा 3 पेपर, एवढेच पेपर द्यायचे आणि त्याच्यामध्ये त्याचं ॲनालिसिस करायचं की मी पेपर दिला, ॲनालिसिस केलं. ॲनालिसिस कसं करायचं हे नेक्स्ट सांगतो मी तुम्हाला. तर ते झालं तर तुम्हाला तेवढे पेपर द्यायचे आहेत. आणि जर तुमचा सिलेबस 70%पेक्षा जास्त झाला आहे, 70, 80, 90% झाला आहे किंवा 100% जरी झालं आहे, की तुम्हाला माहिती आहे सगळ्यावरचं, वरून तरी माहिती आहे तुम्हाला सगळ्या अख्ख्या सिलेबसबद्दल, तर मग त्या टाईमला तुम्ही एका आठवड्यात 2, 3, 4 पेपर पण सॉल्व करू शकता किंवा मग डायरेक्ट डेली सॉल्व करा, एक पेपर रोज. तर तुम्ही डेली पेपर सॉल्व करा, पण डेली पेपर असं नाही करायचं की अख्खा 3 तासाचा पेपर देतो आहे. काय करा की आज मी देणार आहे फक्त फिजिक्स केमिस्ट्रीचा 1.5 तास, तर फक्त 1.5 तासात तुम्ही फिजिक्स आणि केमिस्ट्री 2 पेपर द्यायचे. जसं तुम्हाला टाईम वगैरे सगळं लावून द्यायचा पेपर. आणि मग आज फिजिक्स केमिस्ट्री दिलं, त्याचं ॲनालिसिस केलं, उद्या मॅथ्सचा द्यायचा 1.5 तासाचा. तुम्ही 45 मिनटाचा फक्त फिजिक्सचा पेपर द्या किंवा 45 मिनटाचा फक्त केमिस्ट्रीचा पेपर द्या. तर तसंही चालू शकतं, काही अडचण नाही त्यात. आणि एक महत्त्वाची गोष्ट, नो तुक्के म्हणजे काय, तर जेव्हा तुम्ही आता पेपर प्रॅक्टिसिंग करताय, आता एक पण तुक्का मारायचा नाही. जर तुम्हाला क्वेश्चन येत नसेल सोडून दिला तरी चालेल, पण तुक्का मारायचा नाही. तो तुमचा बरोबर लागला तर मग तुम्ही त्याला करेक्ट क्वेश्चनमध्ये काउंट करणार, पण त्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला येत नव्हतं, ते येत का नव्हतं हे तुम्ही ॲनालिसिसमध्ये तुम्हाला कळणार नाही. तर म्हणून तुक्के वगैरे काही मारायचे नाही. पेपर ॲनालिसिस, तर पेपर ॲनालिसिसमध्ये तुम्हाला सर्वात पहिलं काय करायचं आहे, पेपर सॉल्व करायचा. पेपर सॉल्व झाला की तो चेक करायचा. पेपर चेक केला की मग तुम्हाला
त्यातले काय क्वेश्चन जे रॉंग होते, तुमच्याकडून इनकरेक्ट झाले ते, किंवा तुम्हाला जमलेच नाही, तुम्ही सोडून दिले, हे 2 क्वेश्चन्सचे पहिलं बघायचे. सगळे क्वेश्चन सर्कल करा फर्दर, नाही तर काही करा, ते क्वेश्चन्स बघा. मग त्यात का चुकलं, सगळ्यात मेन प्रश्न आहे वाय. हा वाय जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. वाय म्हणून तुम्हाला सगळे उत्तर मिळतील. का चुकलं हे तुम्ही केलं की तुम्हाला काय करायचं आहे, काय राहिलं आहे, सगळं करायला राहील. तर तुम्ही काय करा, का चुकलं हे बघा. तर त्याचं का चुकलं प्रत्येक क्वेश्चनला घ्यायचं, त्याच्यावर विचारायचं की हा माझा क्वेश्चन का चुकला, किंवा हा माझा क्वेश्चन का नाही जमला. त्याच्यामध्ये काय येऊ शकतं की बाबा मी हा चॅप्टर केलाच नाही आहे, माझा अजून ह्या चॅप्टरचा अभ्यास झालाच नाही, म्हणून मी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलाच नाही. हे एक रिझन आहे, व्हॅलिड रिझन आहे. किंवा कॅल्क्युलेशन एरर झाला. त्याच्यानंतर काय, चॅप्टर वाईज सेग्रिगेट करा रॉंग क्वेश्चन, की मी म्हणजे तुमचे जे जे क्वेश्चन चुकले किंवा नाही आले, जिथं तुमचे मार्क्स गेले, तर हे मार्क्स आपल्याला परत मिळवायचे आहेत. म्हणजे ते एक प्रकारे त्यावर फोकस करायचं आपल्याला, की गेले तर मग ते का गेले. तर ते जे सगळे क्वेश्चन चुकले, तर त्याला चॅप्टर वाईज तुम्ही सेग्रिगेट करा, की या चॅप्टरचे हे क्वेश्चन होते, एवढे होते. मग कुठल्या चॅप्टरचे जास्त क्वेश्चन चुकले, म्हणजे समजा तुमचे रोटेशनल मोशनचे खूप जास्त क्वेश्चन चुकलेत, तर तुम्हाला याचा अर्थ कळते की रोटेशनल मोशनवर तुम्हाला जास्त फोकस करावं लागणार. तुम्ही रोटेशनल मोशन केला तर मग तुमचे समजा 5 क्वेश्चन चुकलेत, तर तुमचे 5 मार्क्स तुम्हाला मिळणार आहेत, तो एक चॅप्टर केला तर. मग आता तुम्हाला एक क्वांटिटेटिव्हली कळालं की मी हे केलं तर मला एवढे मार्क मिळू शकतात. असं करायचं आपल्याला पेपर ॲनालिसिस. आणि हे पेपर ॲनालिसिस केलं की तुमचे मार्क आपण वाढतील, कारण तुम्ही त्यावरच फोकस करताय की मला 50 मार्क येत आहेत पेपरमध्ये, 100 मार्कच्या पेपरमध्ये 50 मार्क येत आहेत मला माहिती. पण मग जर 50 मार्क येत आहेत, मी त्या 50ला 60वर कसं घेऊन जाऊ शकतो हे बघायचं. मग ते का बघतो आपण, कसं बघतो की बाबा हां माझे ह्या चॅप्टरमध्ये माझे 6 मार्क गेले, मी हा चॅप्टर नीट करतो म्हणजे मला ते 6 मार्क मिळतील. असं तुम्ही स्वतःला इम्प्रूव्ह करत जाते, आणि ह्यातूनच खरी इम्प्रूव्हमेंट होते, आणि ह्यातूनच तुमचं खरं ग्रोथ होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला पेपर ॲनालिसिस खूप महत्त्वाचं आहे. पेपर फक्त सॉल्व करणं नसतं महत्त्वाचं, आपल्या पण मार्क नाही वाढणार आहेत. तुम्ही ॲनालिसिस केलं आणि त्या ॲनालिसिसनुसार करेक्ट डिरेक्शनमध्ये तुम्ही काम केलं की आपल्या पण तुमचे मार्क्स वाढणार आहे. तर ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट होत्या. मी हे जे काही सगळे पॉईंट्स कवर केले, हे मला वाटतं की मी जे स्वतः इम्प्लिमेंट केलं, ज्या गोष्टी काही ज्या स्वतः मी वेगळ्या केल्या, किंवा माझे काही मित्र आहेत जे पण टॉपर आहेत, असे 99+ ज्या मुलांना आहे, तर आम्ही असं काय वेगळं केलं ज्यामुळं आम्हाला असं कमी टाईममध्ये जास्त इफेक्टिव्ह अभ्यास झाला, किंवा कमी टाईममध्ये किंवा सोप्या पद्धतीने आम्हाला जास्त गोष्टी समजल्या, आम्हाला जास्त हे नाही झालं, त्रास नाही झाला. तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, खूप कमी लोक असतील जे ह्या गोष्टी सांगतील. काही जण तर करतच नाही. तुम्हाला फक्त हार्डवर्क करून काही होणार नसतं. हार्डवर्क करतात, गाढव पण हार्डवर्क करतो, काय होतं गाढवाचं, काही नाही होत. तुम्हाला करेक्ट डिरेक्शनमध्ये हार्डवर्क करणं महत्त्वाचं आहे. हार्डवर्क हे लागणारच आहे, पण फक्त हार्डवर्क नाही, तुमची डिरेक्शन खूप महत्त्वाची असते. आणि ही डिरेक्शन तुम्हाला आत्ता सांगतो, जर तुम्ही मी सांगितलं हे फॉलो नाही केलं, तर ही डिरेक्शन तुम्हाला कधी येणार, जेव्हा एक्झामला 10 दिवस आधी राहिलेले असतील त्या टाईमला, किंवा एक्झाम झाल्यानंतर, तेव्हा तुम्हाला आयडिया येते की बाबा असं करायला पाहिजे होतं, मी असं करायचं होतं, ही स्ट्रॅटेजी वापरायला पाहिजे होती, मग माझं झालं असतं. किंवा जेव्हा 10 दिवस राहिलेले असतात एक्झामला, तेव्हा तुम्हाला वाटतं की आता अशी स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे मला, पण आता तेवढा टाईमच नाही आहे. मग त्यावेळेला जे रिग्रेट होतं ना, ते नाही व्हायला हवं. मी पण काही चुका केलेल्या आहेत माझ्या जर्नीमध्ये, तर मी त्या चुकांपासून शिकलो, आणि त्या चुका तुम्ही नाही करायला हव्या यासाठी मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणून कधी ज्यांनी स्वतः केलेलं आहे, ज्यांनी स्वतः एक्झाम दिलेली आहे, त्याच्याकडून शिका. तुमचे जरी कोणी सिनियर भाऊ बहीण असतील, मित्र असतील, ज्यांनी खरं स्वतः CET दिली, ज्यांनी टॉप केलं आहे, किंवा टॉप नाही केलं जरी त्यांना कमी मार्क आले, तरी पण त्यांनी जेन्युइनली हार्डवर्क केला असेल, तर त्यांच्याकडनं तुम्ही गायडन्स घ्या. ते तुम्हाला सांगतील की त्यांनी काय चुका केल्या, आणि त्या चुकांमुळे त्यांचा रिझल्ट कमी आला. किंवा जे टॉपर केले आहेत, ज्यांनी टॉप केलं, ते पण सांगतील की मी काय केलं ज्याच्यामुळे मला चांगले मार्क आले. तर हे तुम्हाला शिकायला लागणार आहे, आणि हे तुम्हाला आत्तापासूनच फोकस करावं लागणार आहे. कारण नंतर रिग्रेट होतं, जेव्हा कमी टाईम राहतो तेव्हा खूप जास्त स्ट्रेस येतो, खूप जास्त प्रेशर असतं की आता 10 दिवस राहिले आहेत, मला सिलेबस नीट झाला नाही आहे, मला मार्क चांगले पडत नाही आहे, मला करायचं आहे, कसं करायचं हे पण माहिती, पण वेळच नाही माझ्याकडं, मी कायच करू आता. ती परिस्थिती येते, त्यावेळेला खूप स्ट्रेस येतं, आणि म्हणजे तो पिरियड खूप जास्त टफ असतो. तर त्याच्यासाठी तुम्ही तोपर्यंत वाट बघू नका, तुम्ही आत्तापासूनच सुरू करा, आणि आत्तापासून एकदा तुम्ही बेस स्ट्रॉंग केला तर मग तुम्हाला नंतर नक्की फायदा होईल.
माझा रिव्ह्यू एक्झामसाठी असा असेल की CET ही एक्झाम खूप इझी आहे ॲज कम्पेअर टू JEE आणि JEE ॲडव्हान्स्ड किंवा नीट जरी झालं तरी. CET ही खूप इझी एक्झाम आहे. फक्त त्याच्या टफनेसचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि इमोशन्स मॅनेजमेंट, आणि त्या मॅनेज करायसाठी तुम्हाला पाहिजे प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कशाची? पेपर प्रॅक्टिस आणि क्वेश्चन प्रॅक्टिस. आता तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी तुम्हाला सांगितलं आहे क्वेश्चन सॉल्व करताना पण पेपर सॉल्व करायसारखं द्यायचे, की 10 क्वेश्चन केले टेस्ट दिल्यासारखं. तर त्याच्याने काय होतं, तुमची एवढी प्रॅक्टिस होती पेपर सॉल्व करायची की तुम्हाला टाईम मॅनेजमेंट हे खूप इझी वाटायला लागतं. इमोशन मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी म्हणजे एकदम असं सोपं होऊन जातं. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की क्वेश्चन प्रॅक्टिस करताना पण ती मेथड वापरा, आणि पेपर प्रॅक्टिस आणि पेपर ॲनालिसिस तर मी तुम्हाला सांगितलंच. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलं याबद्दल काही तुम्हाला डाऊट्स असतील किंवा काही प्रश्न असतील किंवा अजून काही ह्या टॉपिक सोडून काही वेगळे जरी CETबद्दल डाऊट्स असतील तुम्ही मला विचारू शकता. CET आणि बोर्ड्स कसं मॅनेज करायचं किंवा तुमच्या प्रॅक्टिकल्स किंवा कॉलेजचं काहीही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा. मी तुमचं त्याचं उत्तर देईल, नक्की उत्तर देईल. तुम्ही मला नेक्स्ट व्हिडिओसाठी सजेशन पण करा की ह्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवायला. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवले डिटेलमध्ये. थँक्यू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलात यासाठी धन्यवाद. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला याचा अर्थ तुम्ही CETसाठी सिरियस आहे, आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिला ह्यामध्येच तुमचं कळतं की तुमची सिरियसनेस काय आहे, आणि तुम्ही आत्ताच बऱ्यापैकी 50% मुलांपेक्षा आत्ताच तुम्ही पुढं गेलेला आहेत. तर मग असंच तुमची मेहनत ठेवा कायम कंटिन्यू. तुमच्यासाठी ऑल द बेस्ट. आणि लाईक करा व्हिडिओला जर तुम्हाला आवडला असेल, तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण फायदा होईल, आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या पुढच्या व्हिडिओसाठी. अशा थँक्यू.